नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सर्वस्व स्वागत आहे. आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे. एकही थेंब तेलाचा न वापरता सोलार कुकरमध्ये मी कांदा आणि लसूण दोन्ही भाजून घेणार आहे आणि कांदा लसूण मसाला एकही थेंब तेलाचा न वापरता कसा तयार करतात याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी 100 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, गावरान लसूण आहे लाल, आणि 1 किलो कांदा घेतला आहे. हे प्रमाण आहे. आपण बघू शकता सोलार कुकरमध्ये आपण 100 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत, गावरान लसूण घेतलेल्या पाकळ्या ज्या आहेत त्या सोलार कुकरमध्ये भाजायला ठेवलेल्या आहेत. 1 दिवसात त्या भाजल्या आहेत. ऊन चांगलं खूपच आहे. आणि आपण बघू शकता स्लायसेसमध्ये 1 किलो कांदा कापून ठेवलेला आहे. त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं, आज उन्हामध्ये चांगला कडक वाढला, त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं की उद्या सोलार कुकरमध्ये आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. आता बघा आपला 1 किलो कांदा जो आहे आपण छानपैकी स्लायसेसमध्ये कापून उन्हामध्ये आणि थंड हवेमध्ये पंख्याखाली वाळून घेतलेला आहे. त्यातलं पाण्याचा सगळा अंश निघून गेलेला आहे, छान कोरडा ठाक झालेला आहे. आता हा कांदा जो आहे तो आपल्याला सोलार कुकरमध्ये भाजायला ठेवायचा आहे. सोलार कुकरमध्ये आपण जे आहे छानपैकी 2 दिवस हा लसूण जो आहे छानपैकी भाजून घेतलेला आहे. आपण बघू शकता हा कांदा जो आहे ना आता एकाच ताटात ठेवलेला आहे. सोलार कुकरमध्ये आपण ठेवूयात. एक 4-5 घंटे सोलार कुकरमध्ये हा चांगला भाजून निघेल. आपण बघू शकता सोलार कुकरमध्ये आपला हा जो कांदा आपण ठेवला होता ना तो छानपैकी भाजून निघाला आणि कलर अगदी एकसारखा आहे. आता लसूण आणि कांदा आपल्या दोन्ही सोलार कुकरमध्ये भाजून निघालेले आहेत. एकही थेंब तेलाचा त्याच्यामध्ये नाही आहे. आपण बघू शकता आपण कांदा पहिले सुका करून वाळवला होता, नंतर सोलार कुकरमध्ये आपण भाजून घेतला. हा 2 तासातच भाजला गेला. इतकं ऊन होतं, बघा कसं छान भाजला गेला आणि अगदी एकसारखा भाजला गेला आहे. कुठल्याही प्रकारचा काळा डाग ह्याच्यावर नाही आहे. जर का आपण हा तव्यावर किंवा ह्याच्यावर भाजला किंवा तळला तर थोडाफार काळा पडतो. तसंच हा लसूण पण बघा खनखन वाटतं अगदी. हे दोन्ही आपण मिक्सरमधनं काढून घेऊयात. आपण बघा आपली कांद्याची पावडर छानपैकी तयार झालेली आहे, लसणाची पावडर छानपैकी तयार झाली. आता हे सगळं एकत्र करायचं. याच्यामध्ये 1 चमचा तिखट टाकायचं लाल, थोडंसं प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ टाकायचं. आणि हा मी जो आहे सोलार कुकरमध्ये गरम मसाला तयार करून घेतला. ह्याची रेसिपी मागच्या वर्षी दाखवलेली आहे. ह्याच्यातही मी एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही. आता हा सगळा मसाला जो आहे तो आपल्याला एकत्र करायचा. थोडासा अजून तिखट टाकूयात आणि हा पुन्हा एकदा मिक्सरमधून काढायचा, म्हणजे आपला छानपैकी कांदा लसूण मसाला तयार होतो. आपण बघू शकता आपला मसाला छानपैकी तयार झाला. याच्यामध्ये एकही थेंब तेलाचा नाही आहे. माझा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पण तुम्ही हा करून पहा ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.